तबस्सुम शेख नाव आहे माझं. सेंट्रल स्ट्रीट स्टर्लिंग हाऊसमध्ये राहते मी घरात नसताना माझ्या मुलींना मारहाण करून माझे दागिने घेऊन गेलेत. त्यांच्या विरुद्ध मी गुन्हा दाखल केलाय. पोलिसांनी आतापर्यंत काय दखल घेतली नाही. मी त्यांना सांगते की बाबा त्यांच्यावर तुम्ही काहीतरी कारवाई करा. ते मला टॉर्चर करतात, ते मागून धमकी वगैरे देतात, ते काहीच ऐकत नाहीये पोलीसवाले. ते ज्यांनी हे सगळं केले ते मस्त बाहेर फिरतात ते. आणि माझ्या मुलींना त्यांनी एवढं त्रास दिलाय, माझी मुली आजारी आहेत, त्यांनी एवढं त्रास दिलाय त्यांना, आणि पोलीसवाले काहीच त्याच्यात दखलंदाजी घेत नाहीये. माझे दागिने घेऊन घेतलेत. मी घरात नसताना त्यांनी लॉक तोडून पूर्ण सामान माझं बाहेर काढलंय. आणि पोलिस म्हणतात की आमचा लॉक आहे, तुम्ही तिथं जायचं नाही. अर्ध सामान अर्ध सामान बाहेर पडलंय, दागिने गायब आहे. ते काहीच त्यांना विचारत पण नाही. आणि त्यांना आपण विचारलं ना की त्यांना अरेस्ट का नाही केलंय, की ते फोन उचलत नाहीये म्हणून आम्ही त्यांना अरेस्ट नाही केले. हे काही रिझन आहे का बोलायचं? पोलीसवाले PI सर आहेत, लष्कर पोलीस स्टेशन. ते काहीच माझं ऐकत नाही. पण माझं घर मला भेटायला पाहिजे ना. माझं अर्ध सामान बाहेर, मी कुठं राहणार? मला घर पण नाही राहायला. 5-5 लेकरं माझी. माझी मागणी एक, बाबा त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे आणि माझे दागिने मला भेटायला पाहिजे. आणि हे जे बिल्डिंग वाले आहेत ना, सगळे मिळून जे मांजरांना हे करतात ना, मांजरींना मारतात, पॉइझन टाकून हे करतात ना, त्यांच्यावर काहीतरी कारवाई व्हायला पाहिजे. त्यात मुख्य म्हणजे ना, रऊफ आणि इसाक शेख यांनी खूप मांजर मारलेत. आणि आपण काही पण बोललो ना ते आपल्याला अंगावर येतात मारायला. ह्याच्यावर काही ना काही ऍक्शन व्हायला पाहिजे. आणि ही जी रेश्मा सय्यद आहे, खास करून बोलते रेश्मा सय्यद, हिने माझी 5 लाख रुपयाची सुपारी घेऊन मला मारले. मला नाही मारलंय, माझ्या मुलींना मारले. मला मारणारे अशी ती माझ्या मुलींसमोर बोलली. आणि ती बोलली की ह्याच्यामध्ये खूप मोठी मोठी लोक आहेत, त्यांनी मिळून हे पैसे दिलेत. कुरेशी पण त्यांच्या संग मिळलेला आहे, यांनी मिळून तुला मारायची सुपारी दिली आहे, असं तिचं बोलणं आहे. रेश्मा सय्यद, ही रेश्मा सय्यद कोण आहे ना, पोलिसांना मी बोलते की रेश्मा सय्यद कोण आहे, तिला समोर आणा. ते तिला पण आणत नाहीये, तिला पण अटक केली नाही. ती मस्त फिरती, लग्नात जाती, इथं जाती, इथं जा. पण कोण आहे ही रेश्मा सय्यद, मला माहित पडलं पाहिजे ना. ये हुआ कि मैं घर में नहीं थी उस वक्त, बच्चों को मैंने घर में से निकाल के मारी. जैसा 5 बच्चे हैं मेरे, तो उसमें से जो बड़ी वाली है वो कॉलेज गई थी. कॉलेज से आई वो तो एक क्लास थी, उसको तो क्लास के लिए गई थी वो, और छोटी उसके साथ में ही थी. तो वो आ रही थी ऊपर, तो देखी कि पूरा सामान हमारा घर के बाहर पड़ा हुआ था. तो उसने पूछी कि सामान हमारा किसने निकाला बाहर. तो सोसाइटी में तो कोई मुझसे बात नहीं करता, तो किसी ने कुछ जवाब ही नहीं दिया उसको. तो फिर उसने क्या की, अंदर जो सामान निकाल रहे थे उनसे पूछी कि वो मेरे सामान बाहर क्यों निकाल रहे. तो अंदर कुछ लोग थे, तो उन्होंने उसको अंदर खींच के लिए और उसको बहुत मारे. कुछ बोल रहे नहीं, बस मार रहे कि तेरे को मार देंगे, तेरी मम्मी को भी मारेंगे. फिर रेश्मा सय्यद कोई है, उन्होंने उसको मारा और बोला कि 5 लाख रुपए सुपारी लिए, हम तुम लोग को छोड़ेंगे नहीं, ये घर खाली करो. तो उसने बोली कि मम्मी से बात करो. तो उन्होंने कुछ भी सुने नहीं, उसको मारे. और फिर मेरी जो छोटी वाली लड़की है उसको भी अंदर लिए, उसको भी मारे, चटका देंगे, ऐसा बहुत सारी चीजें मेरे बच्चों के साथ में बहुत गलत की उन्होंने. और उसके ऊपर लश्कर पुलिस स्टेशन कुछ हमारा साथ नहीं दे रही. अभी कंप्लेंट देके 4 से 5 दिन हो गए, उन्होंने अभी तक उनको अरेस्ट भी नहीं किया. और जब हम जा रहे हैं उनसे बोलने के लिए कि उनको अरेस्ट करो, तो वो फोन नहीं उठा रहे, वो आगे आ रहे नहीं. और जो है गुनेगार वो शादी में फिर रहे, सब जगह घूम रहे, लेकिन उन्होंने अभी तक उनको अरेस्ट भी नहीं किए उन्होंने. और हम भी जाए तो हमको कोई रिस्पॉन्स नहीं दे रहे. पोलीस बोलतात की हा पकडू, थांबा जरा, आमचं चालू रिसर्च चालू आहे. व फक्त उडवाउडवीची उत्तर द्यायला लागलेत. ते काहीच बोलत नाहीये. ते 2 मुलींना मारले. माझ्या मांजरींना पण लागले. 5 मांजरे माझ्याकडे, त्यांना पण लागले. ओळख नाहीये. मी त्यांच्याकडून माझा फ्लॅट घेतला होता रेंटनी. ते काय बोलले की रेंटनी घ्या, पण मी घेतलं. त्यानंतर काय झालं की घरात पाणी वगैरे भरू लागलं. मी त्यांना बोलले की बाबा काम चालू आहे, काम करून द्या मला, पूर्ण घरात पाणी होतंय. त्यांनी काय माझं ऐकलं. ते काय बोलले मला की तुम्ही करून घ्या, मी नंतर रेंटमध्ये कट करून घेईन. मी सगळं काम करून घेतलं तिथं, पाण्याचं नाही का, जे पण होतं ना सगळं काम पूर्ण दुरुस्ती करून घेतली मी. 6 महिने त्यांना भाडं दिलं. त्यानंतर मी त्यांना बोलले की कट कधी करायचे, 1.5 लाख रुपये मी खर्च केला होता, ह्याच्यातून कट कधी करायचे. ते काय बोलले की तुम्ही एक काम करा, रेंटमध्ये तुम्ही कट करा. 6 महिने मी भाडं दिलं, त्याच्यातून मी भाडं नाही दिलं त्यांना. मी बोलले की मी कट करते, तर ते हो बोलले मला. त्यानंतर माझं रेंट अग्रीमेंट संपत होता, काय ऑगस्ट सप्टेंबर काहीतरी असेल. त्यावेळेस ते घरी आले आणि पहिले त्यांनी मला कॉल केला. मी त्यांना काय बोलले की मी घर शोधतीये, मी घर सोडणारच आहे तुमचं. त्यांनी काय केलं, 1-2 वेळा कॉल केला होता. त्यानंतर त्यांनी घरात घुसले, माझ्या मुलींना मारलं, सामान इथं तिथं फेकून दिलं पूर्ण. त्यावेळेस पण मी घरात नव्हते. मी 112ला कॉल लावला होता. पोलीस आले तिथं आणि मग माझ्या 2 मुलींना त्यांनी घेऊन गेले.
तिथं गुन्हा दाखल होत होता, तर त्यांनी मला हातपाय जोडले की बाबा गुन्हा दाखल करू नका, आपण ह्याच्यातून काहीतरी वाट काढू, आम्हाला घर तसं पण विकायचंच आहे, तुम्ही घेऊन टाका ते घर, फक्त तुम्ही आता गुन्हा मागं घ्या. त्यावेळेस मी बोलले की जाऊ द्या, चला असं बोलतात आणि नाही का वगैरे मागतात ते, मी मागं गेली, मग जाऊ दे नाही का, नाही करायचंय मला गुन्हा दाखल म्हणून. 8-10 दिवस झाले असतील. एजंट आहे रिजवान ज्याच्याकडून मी घेतलं होतं, तो आला, तो बोलला की बाबा हा जो फ्लॅट आहे तो कुरेशीचा पण नाही, कुरेशी यांच्यावर कामं मागली, तर तुम्ही एक काम करा, कुरेशी कसं पण विकतोय तर तुम्ही घेऊन टाका ना, तुम्ही मला 5 लाख रुपये द्या. तर मी त्याला बोलले की 1 करोड का फ्लॅट आहे, तू 30 लाख मी तू देईन का. तर तुम्हाला म्हटला की अनलिगल सोसायटीमध्ये ना हे काहीतरी प्रॉब्लेम आहे, तर तुम्ही एक काम करा, तुम्ही 30 लाख रुपये द्या, फक्त त्याची शर्त ही आहे की तुम्ही ना ऑनलाईन पैसे नाही द्यायचे, ब्लॅकनी द्यायचे पैसे, हा कॅश द्या तुम्ही. आणि माझ्याकडे पण एवढे पैसे तर नव्हते, 30 लाख म्हटले तर माझ्याकडे नव्हते. मी काय बोलले त्याला 1-2 लाख रुपये करून देतो. म्हटलं अच्छा पहिला जो हप्ता आहे ना तो तुम्ही 5 लाखचा द्या, त्याच्यानंतर तुम्ही काय करा मला जसं जमत तसं द्या. त्यावेळेस मी कुरेशीशी बोलली, कुरेशी काय बोलला, त्याचं काय ऐकू नका, माझा फ्लॅट आहे आणि पण तुम्हाला विकायचाच आहे, तुम्ही जर घेत असाल तर तुम्ही घ्या. मी 5 लाख रुपयाला देऊ का, हे रिजवान कुरेशीला मी विचारलं, नाही जाफर कुरेशी, त्याला विचारलं, तर तो काय बोलला, हा ठीक आहे तुम्ही द्या त्याच्याकडे, मी तिथे येणार नाही, माझी तिथं क्रॉस आहे. ह्याला पैसे द्यायला चालू केले मी. 3 ते 4 महिन्यात मी ह्याला 15 लाख रुपये दिले. त्यानंतर मग मांजर आहेत ना तिथं, खूप सारे मांजर आहेत बिल्डिंगमध्ये, हे काय करतात बिल्डिंगवाले सगळे मांजरला विष टाकून मारून देतात. असं त्यांनी 30-35 मांजर मारलेत त्यांनी. लष्कर पोलीस स्टेशन आहे ना तिथं आम्ही गेलो पण होतो, त्यांना सांगितलं पण आम्ही, तेव्हा पण त्यांनी काहीच रिस्पॉन्स दिला नाही. बघू आम्ही काय ते उडवडीची उत्तरं देऊन त्यांनी त्यावेळेस पण हे केलं. पण काय झालं माहितीये का, पूर्ण बिल्डिंगवाले आहेत ना त्यांच्या डोळ्यात मी आले, ते कोणच माझ्यासमोर बोलत नाही, कारण की मी भांडायचे ना, मांजर म्हटलं तर मी भांडायचे की तुम्ही असं का करताय, तर तिथं कोणच माझ्याशी बोलत नाही. आणि यावेळेस पण काय झालं, ते मांजरला हकलतात, मी तिथं फूड वगैरे टाकते ना त्यांना, तर हे त्यांना पटत नाही, त्यांच्या माझी भांडणं चालली. तर हे काय केलं सगळ्यांनी मिळून, रिजवान कुरेशीला बोलले की तुमचे ते रेटवाले त्यांना काढून टाक. त्यांनी मला बोलला की तुम्ही निघा. तर मी काय बोलले त्याला, मी पैसे दिले, मी कसं काय निघणार, मी नाही जाणार इथून. तर तो काय बोलला, तुमच्याकडे सबूत काय, मी घर घेतले. हे सगळे जे चाललं होतं ते माझ्या संग चाललं होतं ना, त्यांचं हे काम नव्हतं ना माझ्या मुलींना मारायचं. पावती नाही ना. तो काय बोलला, 1 CR तो फ्लॅट आहे, तुम्हाला 30 लाखला देईल, पण त्याच्यात माझी ही शर्त आहे, ही अट आहे माझी की तुम्ही कॅश द्यायची, ऑनलाईन द्यायची ना, मला अटकायचं नाही आणि तुम्ही पण अटकू नका. पुरावा नाहीये ना, चला पुरावा नाही, जे पण असेल त्यांनी माझ्या संग बोलायचं होतं ना, मुलींना का मारायचं. पूर्ण सामान फेकून दिलं, 25 तोळे दागिना होता माझ्या घरात, बॉक्स त्याचे खाली पडले. किती वर्षांची मुली आहेत? एक आहे ती 21 वर्षाची आहे आणि दुसरी 11 वर्षाची. दोघींना मारले आणि बॅट टचेस पण केले. हा गुन्हा दाखल केलाय पॉस्कोचा. आतापर्यंत त्यांना अटक पण केलेलं नाही. त्यांना अटक करायला पाहिजे आणि माझे दागिने गेले, त्यांच्यावर गुन्हा दाखल पाहिजे. माझे दागिने गेले. ही रेश्मा सय्यद कोण आहे, तिने 5 लाख रुपये माझ्या नावाने घेऊन, माझी सुपारी घेऊन तिने माझ्या लेकरांना पण मारलं आणि माझ्या जीवाला पण धोका आहे. मी कुठं पण जाते, कोण ना कोण माझ्या मागे असते आणि पोलिसांना जाऊन सांगितलं ते काहीच त्याच्यावर रिस्पॉन्स देत नाहीये मला. मी सांगितलं पण PI सरांना की बाबा सर किधर भी जाती मेरे पीछे लोग रहते, तुम थोडासा मी ते काहीच बोलत नाहीये मला. आणि घरातलं पूर्ण सामान माझं बाहेर पडलंय, अर्धा हात सामान माझं पडलंय आणि पोलिसांनी तिकडं लॉक लावलाय. पोलिसांनी लॉक लावलाय. कशाचं? हा अॅनिमल राईट्स. ते मारतात ना मांजरांना ते विष देऊन. ह्याच्याबद्दल तर माझी आणि ते बिल्डिंगवाल्याची क्रॉस आहे ना, ते म्हणतात की हिला ठेवायचं. तिथून मी निघले ना 2 दिवसच झाले, त्यांनी सगळ्या मांजरांना तिकडून मारून हाकललं आणि तिथं पेपर लावलाय की कुणी मांजरीला आत घ्यायचं नाही. आणि मी त्याच्या विरुद्ध मी लढत होते ना त्यांच्याशी, म्हणून तर आमची भांडणं चालली आहे. पोलिसांनी पूर्ण सामान बाहेर पडले. त्यांना बोलते मी की दागिने मी खूप मेहनतनी ते जमा केले, तुम्ही काहीतरी करते, काहीच रिस्पॉन्स देत नाहीये मला. तुम्ही आता राहता कुठे? मी आता माझ्या बहिणीकडे राहते. याच्यामध्ये तुमच्या मिस्टरांचं कुठे उल्लेख आहे? तुमचे मिस्टर नाही, ते नसतात आमच्या संग.
येणं जाणं आहे फक्त त्यांचं, ते आमच्या संघ नसतात, आमचं थोडंसं क्रॉस आहे. तुम्ही तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींकडे गेले नाहीत का या संदर्भात तक्रार करायला किंवा विचारायला? पोलीस असं सहकार्य करत? सगळे लोकप्रतिनिधी ना ते माझ्या विरुद्ध आले होते माझ्या संघ लढायला, मग त्यांच्याकडे मी कसं जाऊ? कोण म्हणतंय मी हे, कोण म्हणतं ते, तर काय कोणाची नावं घ्यायची नाहीयेत मला. सगळे आले, 200 पोरं त्यांनी मला मारायला बोलवलं. 200 पोरं. मी का गँग घेऊन आले का? मी आणि माझी मुलगी होती फक्त. इथून पोरं येतात, ते तिथून सगळे टोळी जमलेली. आणि पोलिसांना सांगितलं तर ते काहीच रिस्पॉन्स देत नाहीये मला. पोलिसांनी जी कलमं लावलेली आहे, तुम्ही जो तक्रार दाखल केली आणि जो FIR दाखल झाली त्याच्यामध्ये जी कलमं लावली त्यांनी, तर त्याचं तुम्ही बघितलं का? जे तुमच्याबद्दल सोबत जे काही घडलं, मारहाण झाली की मुलींना मारहाण, त्याप्रमाणे सगळे कलम ते व्यवस्थित टाकलेले आहेत का? कलम व्यवस्थित टाकलेत त्यांनी, पण अटक करत नाहीत ते. अटक करत नाहीये ते. काय बोलतात ते फोन उचलत नाहीये. हे काय भान आहे का? आणि म्हणतात ते आमचा लॉक तोडायचा नाही. ते कसं काय लॉक लावू शकतात तिथं? म्हणतात ते 145 चालू आहे, थांबा जरा, पूर्ण सामान बाहेर पडलाय, आत अर्ध सामान पडलंय माझं. पुरेशी नानापेठचे. पण तुम्ही जिथे राहता ते घर, तुम्ही ज्याच्याशी करार म्हणजे जेव्हा भाड्याने घर घेतलं होतं तेव्हा ऍग्रीमेंट कोणाशी केलं होतं तुम्ही? पुरेशीच केलं होतं. पुरेशीनेच करून दिला होता. जागा मालक आहे का त्याच्याकडे? तो जागेचा मालक होता का तेव्हा? तो बोलतोय की मी जागेचा मालक आहे, पण तो रिजवान जो आहे ना तो बोलला त्याचा ताबा आहे. तुमचा रेंट एग्रीमेंट संपलेला आहे, तुम्ही नियमानुसार तो रेंट एग्रीमेंट का रेंट एग्रीमेंट संपायच्या पहिलेच आमची भांडणं झाली होती ना, तेव्हा जेव्हा कंप्लेंट होत होती ना, त्यांनी काय बोलले की बाबा तुम्ही घर घेऊन टाका ते. आणि तुम्ही घर केले आला मुलांच्या पैसे व्यवहारांची काही सर्व दिलेले नाही, पोलीस कसे एकटे घेतील तुम्हाला असं वाटतं? तुम्ही जर आर्थिक सेवा केल्या अच्छा, ते मग मुलांना माझ्या मारले त्याच्याबद्दल पण ते काय करू शकत नाही का? पोलीस कशी पुरवणी कशाची पाहिजे? पैशाची. पुरावे पाहिजे. पैसे दिल्याचे पुरावे. पैसे दिल्याचे पुरावे नसतील तर माझ्या लेकरांना मारतील का ते? माझं सोनं घेऊन जातील का? घरात मी नव्हते, त्यांनी लॉक तोडलाय माझा, बॉक्स तिथं पडले, त्यांनी सामान घेऊन गेले. बोलायचं ना, बसायचं ना, पहिला विचारायचं काय काय नाही. 3 महिने झाले मी अर्ज देऊन पोलिसांना, त्यांनी 3 महिने माझी काही दखल घेतली नाही. मध्ये तर समजा मी 1 महिन्याभर तब्येत बरोबर नव्हती म्हणून मी बाहेर पण निघत नव्हते, आणि त्या पुरेशीनी सकाळी अर्ज दिलाय आणि दुपारी PI सरांनी मला घ्यायला 3 पोलिस पाठवली. मी त्यांना बोलते की बाबा मी काम करते, थांबा जरा, घरात पाहुणे आले, त्यांनी ते पण ऐकलं नाहीये माझं, आणि मला तिथून घेऊन गेले. सगळ्यांना असं वाटलं की माझ्यावर गुन्हा दाखल केलाय. एक तरी फोन करायचं ना की बाबा असं तुमची अर्जी आली आहे, काहीच नाही. आणि तिथे सगळे बसले, सगळ्यांना बोलून मला तिथं बोलवले, आणि तेव्हा पण त्यांनी त्यांचं चालवतात, माझं काहीच ऐकत नाही. आणि PI सर बोलतात तुम्हाला घर आत्ताच्या आत्ता खाली करावं लागेल. मी म्हटलं त्यांना की बाबा लिखित मध्ये द्या, मी खाली करते.